सध्या महाराष्ट्राचं राजकारण दिशा सलियन हिच्या मृत्यूच्या अवतीभोवती चांगलंच घोंगावताना दिसत आहे. 5 वर्षानंतर देखील या प्रकरणाची धग अद्याप देखील कमी झालेली नाही आणि याच मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी हेच आमने-सामने ठाकले आहेत. सभागृहाच्या आत आणि सभागृहाच्या बाहेर देखील या मुद्द्यावरून चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत आहे. तर काही राजकीय नेते आपले राजकीय गोल सेटल करत आहेत. दिशा सलियन प्रकरण राजकीय डाव आहे, चाल आहे, खेळी आहे की या प्रकरणामध्ये खरंच काही वास्तव्य दडलेलं आहे, यामध्ये कुठं पाणी मुरते का, यावरच चर्चा सुरू आहे. दिशा सलियन मृत्यू प्रकरणाचे काही कंगोरे या एपिसोडच्या माध्यमातून समजून घेऊ. दिशा सलियनचा मृत्यू झाल्यानंतर 5 वर्षानं पुन्हा एकदा या प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. दिशाचे वडील सतीश सलियन यांनी 8 जून 2020 रोजी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला होता. बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर म्हणून दिशा सलियन कार्यरत होती. 8 जूनच्या रात्री मालाड येथील इमारतीच्या 14व्या मजल्यावर पडून दिशाचा मृत्यू झाला. सुशांत सिंग राजपूतनं 14 जून रोजी आत्महत्या केल्यानंतर दिशाच्या प्रकरणाला राजकीय वळण लागलं. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सलियनचं मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचा वादाचा विषय ठरत आहे. भाजपचे नेते नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे या प्रकरणी 5 वर्षापासून शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या विरोधात रान पेटवत आहे. मात्र आता दिशा सलियनचे वडील सतीश सलियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत या प्रकरणाची सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली आहे. याआधी हत्येचा आणि इतर काही अत्याचार झाल्याचा आरोप फेटाळून लावणारे सतीश सलियन आता दिशाची हत्या झाल्याचा गंभीर आरोप करीत आहेत. 8 जून 2020च्या रात्री दिशा सलियनचा मृत्यू झाला होता. त्या दिवशी रात्री नेमकं काय घडलं याबाबत दिशाच्या एका मित्रानं माहिती दिली होती. दिशा सलियनच्या महाविद्यालयीन मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर त्या रात्रीचा घटनाक्रम शेअर करण्यात आला होता. 8 जून 2020 रोजी दिशा सलियनच्या घरात मित्र आणि तिचा प्रियकर पार्टी करत होते. त्या रात्री पार्टीत दिशानं मद्यप्राशन केलं होतं. तसेच ती करिअरला घेऊन थोडीशी निराश होती. माझी कुणी काळजी करत नाही असं ती वारंवार म्हणत होती. त्यानंतर ती अचानक आपल्या खोलीत निघून गेली आणि तिनं आतून दरवाजा बंद केला. थोड्या वेळानं मित्रांनी दरवाजा ठोठावला तरी काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळं मित्रांनी आणि तिच्या प्रियकरानं दरवाजा तोडला. तेव्हा दिशा बाल्कनीतून खाली पडल्याचं त्यांना दिसलं. मित्रांनी तातडीनं इमारतीच्या खाली धाव घेतली आणि दिशाला रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं होतं. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर काही जणांकडून दोघांच्याही मृत्यूचा संबंध जोडून वाद उपस्थित केला गेला. भाजप नेते नारायण राणे यांनी दावा केला की दिशावर बलात्कार झाल्यानंतर तिचा खून करण्यात आला. दिशाने तिच्यावर झालेला अत्याचार सुशांत सिंग राजपूतला सांगितला होता. त्यानंतर सुशांत सिंग राजपूतला देखील धमक्या दिल्या जात होत्या आणि त्यातूनच 13 जूनच्या रात्री सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू झाल्याचं सांगून दोन्ही घटनांचा संबंध जोडला गेला. या सर्व निकषावरून पोलिसांनी तपास बंद करण्याचा निर्णय घेतला होता. 2021 मध्ये पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून यात कोणतीही संशयास्पद परिस्थिती दिसत नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळं डिसेंबर 2023 साली महाराष्ट्र सरकारनं 3 सदस्यांची SIT स्थापन करून या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र SITचा अहवाल अद्याप राज्य सरकारला प्राप्त झालेला नाही. मुंबई पोलिसांनी चौकशी केल्यानंतर म्हटलं होतं की दिशा राहत असलेल्या इमारतीची CCTV तपासण्यात आले आहे. यात कोणतीही वेगळी बाब नजरेस आली नाही. ज्या दिवशी मृत्यू झाला त्यावेळी दिशा केवळ एकदाच इमारतीबाहेर आलेली दिसत आहे. तेही तिचे पार्सल घेण्यासाठी ती खाली आली होती. तसेच ती गर्भवती असल्याचा मुद्दा देखील उत्तरीय तपासणीनंतर फेटाळून लावण्यात आला होता. दिशा सलियनच्या वडिलांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये गंभीर आरोप केले. 14व्या मजल्यावरून पडून देखील दिशाच्या शरीरावर एक देखील जखम कशी नाही हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या आधारावर दिशानं आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आला असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या वकिलांनी यात थेट आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे व सूरज पांचोली यांची आरोपी म्हणून नावं घेत खळबळ उडवून दिली. महाराष्ट्राच्या राजकारणात दिशा सलियन मृत्यू प्रकरणानं खळबळ उडवून दिली आहे. दिशा सलियनचे वडील सतीश सलियन यांनी न्यायालयात याचिका दाखल केली असून दिशाची हत्या झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
शिवाय त्यांनी आदित्य ठाकरेंचा देखील उल्लेख केल्यामुळे त्यावरून राजकीय वर्तुळात सत्ताधारी व विरोधकांच्या मध्ये विधिमंडळाच्या आत आणि बाहेर अशा दोन्ही ठिकाणी खडाजंगी पाहायला मिळत आहे। या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे। या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी गुरुवारी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना आपली भूमिका मांडली। हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे। न्यायालयात त्यांच्या आरोपांवर जे काही उत्तर द्यायचं आहे ते आम्ही देऊ, पण इतर मुद्द्यांवरून लक्ष भरकटण्यासाठी हा मुद्दा उपस्थित केला जात आहे। या मुद्द्यावर त्यांना सभागृह बंद पाडायचं असेल तर खुशाल बंद पाडावं, पण मी या मुद्द्यावर बोलत राहणार, असं आदित्य ठाकरे म्हणाले। वडील सतीश सलियान यांनी दाखल केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मारिया यांच्यासह मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत। दरम्यान माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी त्यांच्या डायरी ऑफ अ होम मिनिस्टर या पुस्तकात दिशा सलियन प्रकरणावरून खळबळजनक दावा केला आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या डायरी ऑफ अ होम मिनिस्टर या पुस्तकात दिशाच्या मृत्यू प्रकरणाबाबत वेगळाच दावा केला आहे। आदित्य ठाकरे यांना या प्रकरणात गोवण्याचे राजकीय षडयंत्र असल्याचं त्यांनी म्हटलंय। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या डायरी ऑफ अ होम मिनिस्टर मध्ये राजकीय षडयंत्र उलटून टाकणाऱ्या गृहमंत्र्यांची आत्मकथा या पुस्तकात त्याची मांडणी केली आहे। त्यांच्या विरोधात 100 कोटींच्या भ्रष्टाचाराचा खोटा आरोप करून तुरुंगात टाकण्याचे षडयंत्र करण्यात आले असा दावा करणाऱ्या पुस्तकात लेखक लिहितात, मला या प्रतिज्ञापत्रात असं काही खोटं लिहायला सांगण्यात आलं होतं जेणेकरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुलगा दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आणि मंत्री आदित्य ठाकरे हे दिशा सलियन हिच्या मृत्यू प्रकरणात अडकतील। त्यासाठी मला या प्रतिज्ञापत्रात खोटंच लिहायला सांगण्यात आलं की पोलिसांकडून, म्हणजेच गृहमंत्र्यांना मिळालेल्या माहितीनुसार सुशांत सिंग राजपूतचे आधीचे मॅनेजर दिशा सलियनच्या पार्टीला आदित्य ठाकरे गेले होते। तिथे आदित्य यांनी ड्रिंक घेतल्यानंतर दिशा सलियनवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला। तेव्हा तिनं आरडाओरडा करायला सुरुवात केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी तिला बाल्कनीतून खाली फेकलं आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला असं मला खोटं लिहायला सांगितलं होतं, असा दावा अनिल देशमुखांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे। 5 वर्षापूर्वी दिशाच्या वडिलांनी नितेश राणे यांच्या विरुद्ध खटला दाखल करत या मृत्यूबाबत तत्कालीन काळात सुरू असलेल्या विविध चर्चांना पूर्णविराम दिला होता। आता मात्र त्यांनी त्यांच्या भूमिकेवरून युटर्न घेत पुन्हा एकदा या सर्व खटल्यांची चौकशी करावी अशी मागणी करत अनेक धक्कादायक दावे केल्याने आता या विषयाला पुन्हा एकदा राजकीय उकळी फुटली आहे। या प्रकरणाच्या आडून काही राजकीय नेते आपापले राजकीय स्कोर सेटल करताना दिसून येत आहेत। आदित्य ठाकरे यांनी हा विषय सध्या कोर्टामध्ये आहे, तसेच त्यामुळे कोर्टात जो काही निकाल लागायचा आहे तो कोर्टातून निकाल लागू द्या अशी भूमिका मांडली। तर रामदास कदम यांनी ठाकरे परिवाराला लक्ष्य करत बाळासाहेब ठाकरेंचा नातू आदित्य ठाकरे याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होणं ही मोठी गोष्ट असल्याचं नमूद करत ठाकरेंनी देश सोडून जायला हवं असा घणाघात केला। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सध्या राज्यात औरंगजेबच्या कबरेवरून वातावरण तापलेलं आहे। औरंगजेबच्या कबरेचा विषय हा सरकारवर बुमरँग झाल्याचा दावा करत औरंगजेबच्या कबरेच्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी दिशा सलियनचं प्रकरण उकरून काढण्यात आलं आहे असा दावा केला। तर नितेश राणे यांनी पुन्हा एकदा, आपण सुरुवातीपासून सांगत आहोत की या प्रकरणाची सखोल चौकशी करा, यामधून दोषींची नावं समोर येतील असं सांगत थेट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लक्ष केलं। दिशाच्या मृत्यू प्रकरणावरून विधिमंडळात देखील प्रचंड गदारोळ पाहायला मिळत आहे। त्यामुळे या प्रकरणात नेमकं काय दडलंय याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। अँकर स्टार सुशांत सिंग राजपूत याची 2020 मध्ये हत्या झाली होती। त्यावेळी बिहारच्या निवडणुका तोंडावर होत्या। आता सुद्धा लवकरच बिहारच्या निवडणुका होणार आहेत। तसंच देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक देखील तोंडावर आली असल्याने या विषयाला बत्ती दिल्याचं बोललं जात आहे। बिहारच्या गेल्या निवडणुकीत सुशांत सिंगचं प्रकरण समोर ठेवून राजकारण केलं गेल्याचा आरोप काँग्रेस पक्षानं भाजपवर केला होता। तर भाजपनं देखील सुशांत सिंग राजपूत यांचे स्टिकर्स करून जस्टिस फॉर सुशांत ही कॅम्पेन चालवली होती। तसेच न भूले है ना भूलने देंगे अशी टॅगलाईन वापरून सुशांतचा मुद्दा त्या निवडणुकीमध्ये तापवला होता। या निवडणुकीची धुरा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होती। त्या निवडणुकीमध्ये भाजपला चांगलं यश मिळालं। आता पुन्हा एकदा बिहारच्या निवडणुका तोंडावरती आल्या आहेत।
तसेच भारतीय जनता पक्षाला काहीही करून मुंबईची आर्थिक सत्ता असणारी महानगरपालिका आपल्या ताब्यात घ्यायची आहे आणि म्हणून आत्तापासूनच ठाकरे परिवाराची आणि शिवसेनेची इमेज जितकी डॅमेज करता येईल त्यासाठी हे सर्व चालू असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाकडून करण्यात येत आहे। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट खूपच बॅकफूटला गेला आहे। आता शेवटचा घाव म्हणजेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून घालायचा अशी सत्ताधाऱ्यांची भूमिका असू शकते आणि म्हणूनच ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिशा सलियनचं प्रकरण बाहेर आणलं गेलं आहे असं बोललं जातंय। आता या प्रकरणी नेमकं काय घडणार, या प्रकरणावरून एकमेकांच्या कोणत्या कुंडल्या बाहेर निघणार, हे प्रकरण कुणासाठी तारक आणि कुणासाठी मारक ठरणार ते पाहावं लागेल। पण तुर्तास तरी 60 वर्षापूर्वी प्रदर्शित झालेला गुमनाम चित्रपटातील गाणं गुमनाम है कोई बदनाम है कोई कौन है वो अनजान है कोई या ओळी दिशा सलियनच्या प्रकरणावरून सुरू असलेल्या गदारोळाला मात्र चपलक बसत आहेत।